नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। तर बघा आता वाटाणा भरपूर असा उपलब्ध झालेला आहे बाजारामध्ये। तर आज आपण वाटाण्यापासून अशी वेगळी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत। तर वाटाण्याचे कबाब कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी फ्रेश असे वाटाणे घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये 1 इंच आलं घालायचं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। आता हे मिक्सरला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। हे पहा मी अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे काढून घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। त्याच्यानंतर पाव चमचा चाट मसाला घालायचा। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालायचा, तो हाताने थोडासा असा क्रश करून घालायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे। तांदळाचे पीठ घातल्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। आता हे हातानेच थोडंसं मिक्स करून घ्यायचं, पाणी याच्यामध्ये आपण अजिबात वापरायचं नाही। असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचा सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने बघा हे चांगलं मी पाणी अजिबात न घालता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपले वाटाणे वल्ले असतात त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी याच्यामध्ये अजिबात आपल्याला वापरायला लागणार नाही। आता बघा हे पीठ चांगलं मऊ मळून झालेलं आहे। आता त्यातीलच एक गोळा घ्यायचा आणि हातावर असा आपण त्याला गोल करून घ्यायचा। जास्त पण पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचा। अशा पद्धतीने हे हातावर असं वड्यासारखं गोल करून घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं। अशा प्रकारे मी इथं हे असे वडे करून घेतलेले आहेत। तर बघा एवढ्या पिठामध्ये माझे इथं 7 ते 8 वडे असे वड्यांचा आकार करून झालेला आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा गॅसवरती मी असा एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर असं तेल ओतलेलं आहे। आता हे एक वडे आपण याच्यावरती ठेवून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता हे दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। आता बघा 2 मिनिटानंतर मी याला पलटी करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं असं हे भाजून घ्यायचं आहे। हे पहा छान असं हे एका बाजूनं भाजून झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी असं पलटी केलेलं आहे। आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं असं भाजलेलं आहे। आता आपण हे एका मोठ्या डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्त गरमागरम आपले वाटाण्याचे कबाब आपण सर्व करूया। तर बघा मस्त असे वाटाण्याचे कबाब आपले तयार झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।